नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। हे आहे कारण। नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मतदान कक्षावर हार घालणे त्यांच्या अंगलट आला आहे। त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। शांतिगिरी महाराज यांचे त्र्यंबकेश्वरला काल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान होते। मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला असलेल्या पुट्ट्याला घातला। त्या अगोदर त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेल पूजाने पूजा करून वंदन केले। हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतिगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, मी ईव्हीएम मशीनला हार घातला नाही। कक्षात खरड्यावर भारत मातेचं चित्र होतं, त्याला हार घातला। आयोगाने आम्हाला आचारसंहितेची नियमावली दिली नाही। आदर्श आचारसंहितेचे नियम माहीत असते तर हे कृत्य केलं नसतं। गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात माझे वकील नियमानुसार कार्यवाही करतील। वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।